श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। सर्व कार्यारंभी, सर्व सत्कर्मांच्या आरंभी ज्याचं स्मरण केल्याशिवाय, पूजन केल्याशिवाय, ज्याला नमस्कार केल्याशिवाय या भारतीय परंपरेमध्ये आपण पुढे चालत नाही, अशा प्रकारच्या या गणेशाची आराधना हा एक अत्यंत महन्मंगल आणि तेजस्वी विषय आहे. तसं पाहिलं तर भगवान शंकराचार्यांच्या दृष्टिकोनातनं आपण जेव्हा आपल्या परंपरेकडे बघतो तेव्हा आपणाला पंचायतनाची पूजा समोर येते. आमच्या परंपरेत ही गोष्ट आवश्यक मानली गेली की कुणाही घरामध्ये, गृहस्थाच्या घरामध्ये एका देवतेची आराधना चालत नाही, पंचायतनाची पूजा असायला हवी. भगवान गणेशाची उपासना, भगवान महादेवाची उपासना, भगवान महाविष्णूंची उपासना, देवीची उपासना आणि सूर्याची उपासना, हे पंचायतन ही अत्यंत अद्भुत कल्पना आपणापुढे भगवान आदिशंकराचार्यांनी व्यवस्थितपणे मांडली. भगवान आचार्यांनी आपल्या स्वतःच्या वतीनं काही नवीन सांगितलं नाही, पण जे काही त्यांच्या आधी उपलब्ध होतं त्याचा नीट विचार करून व्यवस्थितपणे त्यांनी तो समाजापुढे ठेवला. आणि हा ठेवत असताना त्यांनी कुठल्याही एका स्वरूपाला अधिक महत्त्व दिलेलं नाही. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कारण मूळ परमात्मा एका स्वरूपाचा नाही, त्याची अनंत रूप आहेत. अनंत रूपो अनंत श्रीर विष्णू सहस्रनामामध्ये त्याची अनंत रूप आपणाला दिसतात. भगवान गणपती ओंकार स्वरूप आहे असं आपण वाचतो, असं आपण शास्त्रांच्या मधनं बघतो. पण जो केवळ गणेशाचीच ग्रंथसंपदा बघेल त्याला असं वाटेल. पण जेव्हा महाविष्णूंची आराधना करतो, त्यांचं पहिलं नाव ओम विश्वम विष्णू वषटकार हा ओंकार महाविष्णू आहे, प्रणवच शिव आहे, ओंकारच देवी आहे, सूर्य उद्गीत म्हणजे ओंकार आहे. मूळ मुद्दा काय आहे? मूळ मुद्दा असा, या पंचायतनातल्या प्रत्येक देवतेचं मूळ स्वरूप ओंकार आहे. आणि याचाच अर्थ असा की या सर्व उपासना मुळात एका परब्रह्माच्या उपासना आहेत. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू, असं माऊलींनी म्हटलं. त्या परब्रह्मतत्वाला, त्या आत्मतत्वाला त्यांनी गणेश म्हटलं आणि पुढे त्याचं वर्णन केलं. या सर्व स्वरूपांच्या मध्ये एकच ब्रह्मचेतना खेळते आहे, एकच ब्रह्मचैतन्य हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा लीला विलास करत आहे. आपल्यात एका रूपाचा आग्रह नाही. भागवतामध्ये फार सुंदर पद्धतीनं ही गोष्ट मांडली. तंभाव योग परिभावित सरोजे आसेषु ते क्षित गुणो ननुनाथ पुंसाम यदि यद्धियात मुरुगाय विभावयन्ति तत्तद्वपु प्रणयसे सदनुग्रहाय. भावयोग हा भागवताचा एक विशेष शब्द आहे. आपण आपल्या भावनांच्या प्रमाणे त्या परमतत्वाला ज्या ज्या रूपात बघण्याची इच्छा धरतो आणि त्यानं आपल्यासमोर ज्या रूपात यावं अशा प्रकारचा भक्त हट्ट करतो. परमेश्वर अचिंत्य शक्तिमान असल्यामुळे त्या त्या रूपाला ग्रहण करून त्या त्या भक्तावरती कृपा करणं हा त्याचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे
लोकांना अनेक वेळेला प्रश्न पडतो, आपल्यात किती देव आहेत? इतके सारे देव. इतके सारे देव नाहीत, एकच देव आहे, पण त्या एका देवाची रूप मात्र असंख्य आहेत. इतकं लक्षात ठेवलं पाहिजे. एकम सत विप्रा बहुधा वदंती. वेदामध्ये म्हटलं सत्तत्व एक आहे, पण विद्वानांनी त्याला वेगळी वेगळी नावं दिली, भक्तांनी त्याला वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये आळवलं, आणि म्हणून त्या भगवंतानं अत्यंत कृपाळूपणे भिन्न भिन्न भक्तांच्या करता भिन्न भिन्न प्रकारची रूपं घेऊन त्यांच्यावरती अनुग्रह केला. यद्यद धियात मुरुगाय विभावयंती तत्तद्वपु प्रणयसे सदनुग्रहाय. अनुग्रहा करता भगवंताला कोणाकरता कुठलंही रूप घेणं अवघड नाही. तो सर्वशक्तिमान आहे. भगवान गणेशाचं जे रूप आज आपल्या पूजेमध्ये असतं, अरे अन्य देवांची गोष्ट सोडा, पण भगवान गणेशाचं तरी एक रूप कुठे आहे? आज चतुर्भुज गणपतीची आपण आराधना करतो. तो मूषक वाहन असल्याचं आपण त्याचं ध्यान करतो, पण हेच भगवान गणपती मयूर वाहन पण आहेत, हे कमल वाहन पण आहेत, ते स्वतः द्विभुज पण आहेत. भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी त्रेतायुगातल्या ज्या गणपतीचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या आधी केलं ते षडभुज गणेश आहेत. आणि त्यामुळे भिन्न भिन्न देवांची भिन्न भिन्न रूप तर सोडा, पण एका देवाचीही कालपरत्वे भक्तिपरत्वे किंबहुना उपासनेच्या हेतुपरत्वे भिन्न 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 रूप होऊन जातात. त्यांची आयुधं बदलतात, त्यांची वाहनं बदलतात, आणि त्यामुळे या सर्वांच्या मध्ये ज्याला एकत्व बघता आलं, या विविधतेत ज्याला एकत्वाचा वेध घेता आला, शोध घेता आला, त्याला धर्मतत्व कळलं, त्याला उपासनेचं खरं तत्व कळलं. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या शतकोत्तर गणेश महोत्सवाच्या या मंगल प्रसंगी मला उपस्थित राहता आलं, हा मला फार आनंदाचा क्षण वाटतो. ही संस्था स्थापन केलेल्या त्या थोर पुरुषांना मी अभिवादन करतो, आणि ज्यांनी ही परंपरा आत्तापर्यंत मोठ्या उभारीनं चालू ठेवलेली आहे, त्याही सर्वांचं मी अभिनंदन करतो. भगवान गणेशाची आराधना ही मंगलमूर्तीची आराधना आहे, आणि ही मंगलमूर्तीची आराधना करताना या ट्रस्टनं अनेक सामाजिक सेवा कार्य आपल्या हाती घेऊन त्यांना आदर्श पद्धतीनं पूर्ण केलेलं आहे आणि करतायत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक मंदिरानं अशा प्रकारचं यांच्याकडनं शिकावं आणि आपल्या स्वतःच्या हिमतीवरती कुठलं तरी समाजाच्या सेवेचं एखादं अंग स्वीकारावं, अशा प्रकारचं मी आवाहन या प्रसंगी करेन. ज्या पद्धतीनं हा उत्सव साजरा होतो आहे आणि ज्या पद्धतीनं या मंदिराचं काम चाललं आहे ते अत्यंत स्पृहणीय आहे, अभिनंदनीय आहे. त्या सर्वांच्याकरता माझ्या शुभकामना.